सो थायरॉईड ह्या आजारामध्ये केस गळती होणे किंवा केस विरळ होणे, केसांची वाढ न होणे, केस पांढरे होणे, बेसिकली हायपोथायरॉइडिझमच्या केसेस ह्या मॅक्सिमम पाहायला मिळतात. हायपरथायरॉइडिझमच्या केसेस थोड्या ग्रेव्ज समथिंग, बरोबर ना? किती हुशार आहे. तर ग्रेव्ज म्हणलं की असं आपलंसं वाटलं त्यांना की समथिंग दॅट टॉक इज समथिंग इम्पॉर्टंट. सो हायपोथायरॉइडिझमच्या ज्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये T3च्या लेवल्समध्ये डिस्टर्बन्स येतो अँड हायपरमध्ये T3 आणि T4मध्ये डिस्टर्बन्स येतो. जेन्युइन हार्मोन्स T3 आणि T4 आहेत अबाउट थायरॉईड, आणि TSH जो आहे तो पिट्युटरीचं सिक्रेशन आहे, थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन, विच कंट्रोल्स T3 अँड T4. हा झाला थायरॉईडचा मुद्दा, ज्याची इटिओलॉजी मॉडर्न सायन्स कुठलीही सांगू शकत नाही. त्याचं एक ग्लोबल नाव आहे हार्मोनल इम्बॅलन्स. सो व्हॉट इज मीन बाय हार्मोन्स असं जर का मी कोणाला विचारलं तर ते एक्सप्लेन पण करू शकत नाहीत की हार्मोन्स म्हणजे काय. केमिकल मॅसेंजर, आता त्याचं काय पुढे, केमिकल मॅसेंजर कशाचं? सो तिथं आपण थोडंसं स्टॉप होऊन जातो. सो साध्या साध्या डेफिनेशन्स ज्या आपण त्यासाठी वापरतो किंवा ज्याच्यानी वी कॅन ट्रीट, म्हणजे आपण त्याला ट्रीटमेंट देऊ शकतो. सो एक शुद्ध रक्ताचा पुरवठा हा शब्द त्याला येऊ शकतो, आणि शुद्ध रक्ताचा पुरवठा जेव्हा अंतस्रावींना ग्रंथांना मिळतो तेव्हा त्याचे सिक्रेशन्स हे व्यवस्थित होऊ शकतात, आणि जेव्हा त्यांचंच माल न्यूट्रिशन होतं दे गेट डिस्टर्ब, दॅट इज कॉल्ड एज हार्मोनल इम्बॅलन्स. आणि हार्मोनल इम्बॅलन्स इक्वल टू अशुद्ध रक्त, शुद्ध रक्ताचा पुरवठा, हे दोन शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो द ब्लड प्युरिफिकेशन हा जो मुद्दा येतो तो ॲक्च्युअल किडनी फंक्शनमध्ये येतो, लिव्हर फंक्शनमध्ये येतो, अँड ऑल्सो लंग फंक्शनमध्ये येतो. आणि त्याच्यामुळं इम्प्युरिटीवरती काम करत असताना डिटॉक्स थेअरीवरती काम करावं लागतं किंवा मलाच्या शुद्धीकरणावरती काम करावं लागतं. अँड द सेकंड वन, प्युरिफाईड ब्लड अँड त्याचा पुरवठा, इट इज रिलेटेड विथ लंग्स अँड हार्ट. आणि त्याच्यामुळं शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्यासाठी फुफ्फुस आणि हृदय यांच्याशी संबंधित बलवृद्धी करणारी व्यान आणि उदान यांची ट्रीटमेंट ॲक्च्युअल करावी लागते. सो एक सामान्य प्रश्न होता की केस गळती किंवा केसांचं पातळ होणं किंवा केसांच्या समस्या आणि थायरॉईड. बेसिकली सारभूत धातू न बनणे, रसवह स्रोतसाशी संबंधित असलेला हा थायरॉईड आजार अपचनातून उद्भवतो, आणि त्याच्यामुळं यामध्ये मेदाचीच वृद्धी होते आणि सारभूत धातू अस्थी, मज्जा आणि शुक्र यांचं पोषण होत नाही. का होत नाही तर आमोत्पत्ती होते. अबाउट इंडियन लेडीज और इंडियन सोसायटी आपण पाहतो की सकाळी लोक नाश्ता करणार किंवा काहीच नाही खाणार किंवा बिस्किट आणि चहा घेणार. म्हणजे पहिली न्याहारीची जी पद्धत होती इन एन्शियंट पिरियड आपल्या आजोबांच्या काळामध्ये, ती आत्ता बंद झाली, आणि त्याची जागा एखादा पेशंट बीपीचा किंवा शुगरचा घरात घुसल्यामुळं, हा शब्द मी वापरेल, काय होतं, ही गोळी नाश्ता करून घेणे हा शब्द वापरला जातो. आणि त्या गोष्टीच्या कारणानं नाश्ता करून घ्या हा शब्द वापरल्यामुळं सगळ्यांसाठीच नाश्ता बनतो. माऊलीला करायला सोपं जातं आणि लोकांना खायला बरं वाटतं. पण त्याचा जो इम्पॅक्ट होतो तो ॲक्च्युअल आमाशयावरती होतो, आमाशयाच्या द्रवगुणावरती होतो, रंजक पित्तावरती होतो, क्लेदक कफावरती होतो, आणि त्या ठिकाणी जी काही समजा कफाची दृष्टी होते तर रसोपी श्लेष्मवत असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा तो रसधातू बिघडतो, तो एक्स्ट्रा स्त्यान तयार होतो, तेव्हा त्याच्यापासून रक्त न तयार होता ते चरबीचं पोषण करायला लागतं. अशा पद्धतीनं जेव्हा वर्षानुवर्ष घडतं आणि मग त्या ठिकाणी वैगुण्य येतं किंवा धातुबल कमी होतं, त्या ठिकाणी मेदाची वृद्धी होते आणि अस्थिचं आणि मज्जेचं पोषण कमी पडतं. त्यावेळेस आता केस हा जो विषय आहे तो अस्थि आणि मज्जेशी संबंधित आहे. केस हा विषय पित्ताच्या चयापचयाशी संबंधित आहे. केस हा विषय
स्पेशली मेदाच्या क्वालिटीशी संबंधित आहे, स्वेदस्य क्लेद विद्रुती. आणि म्हणून मग जेव्हा चयापचयामध्ये पित्ताची दृष्टी होते, मेदाची वृद्धी होते, सारभूत धातूचं पोषण बंद होतं, त्यावेळी केस विरळ होणे हा फॅक्टर यायला लागतो. सो अबाउट इंडियन लेडीज, जसं मी न्याहारीचा विषय सांगितला, त्या ठिकाणी जर का भारतीय स्त्रियांनी सकाळी जेवण केलं, जेवण इन द सेन्स एखादी पोळी खाऊन त्यांची जी काही समजा दिनचर्या आहे ती फॉलो केली, आणि नंतर जर का समजा दुपारी व्यवस्थित जेवण केलं, तर पहिला जो अन्नकाळ आहे, जो भूक मारण्याचा मुद्दा येतो त्या ठिकाणी, ज्याच्यानी लघ्वांतरामध्ये पित्त चाललं जातं आणि त्याच्यानंतर ते हाडांच्या पोषणाशी किंवा अस्थि मार्दवतेशी, B12 व्हिटॅमिनशी, D3C या सगळ्या गोष्टींशी संबंधित तो आहाराचा इश्यू येतो. इन शॉर्ट, हे जर का प्रकरण आपण टाळलं तर केसांच्या समस्या ठीक होऊ शकतात. तिक्त क्षीरबस्ती, ज्याच्यामध्ये केसांशी संबंधित कॅल्शियमचं हिलिंग आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये ते उपयोगी पडतं. अस्थी आणि इतर गोष्टींना ॲक्च्युअल बल देणारी आयुर्वेदिक उपचार, ज्याच्यामध्ये खटिकायुक्त कल्पांपासून जे की ग्रहणीवरती जातात, इतर जे काही कल्प आहेत, आरोग्यवर्धिनी असेल, चंद्रप्रभा असेल, वरुणादी काढा असेल, किंवा रसवह स्रोतसाला दुरुस्त करणारे इतर उपाय असतील, या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, बस्ती म्हणजे 10 दिवस देणे असातला भाग नाही, त्यासाठी 21, 42, 63 बस्ती करावे लागतात, तेव्हा कुठं तुम्हाला केसांपर्यंत पोहोचता येतं. केस सुदृढ करण्यासाठी म्हणून निलिभृंग्यादीपासून ते अनेक तेल, वटजटापासून बनणारी वगैरे वगैरे या गोष्टींचा जर उपयोग आपण केला तर निश्चितपणे केसांची वाढ होऊ शकते. बेसिकली पित्तप्रधान कफाच्या प्रकृतीमध्ये हायपोथायरॉइडिझमचा मुद्दा मांससारत्वामध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतो, कारण यांच्या आजाराचं लोकेशन हे आमाशय आणि मूत्रवाह स्रोतस असतं. सो ज्या ठिकाणी रसदुष्टी होते, आमाशय हे स्थान असतं द्रवगुणाचं, रंजक पित्ताचं, क्लेदक कफाचं, त्या ठिकाणी यांचा जो मांससारत्वाचा पार्ट असतो आणि द्रवगुणाचा पार्ट असतो, तो ख वैगुण्याच्या बाबतीमध्ये जास्त सेन्सिटिव्ह असल्या कारणानं वय वर्ष 35 किंवा 32 नंतर अशा पद्धतीनं धातुक्षय जेव्हा होतो, एखादी डिलिव्हरी होते, नंतर मग रसवह स्रोताशी संबंधित लॅक्टेशन आणि इतर गोष्टी घडतात, त्याच्यानंतर मग त्या काळात झालेलं संतर्पण, न झालेली स्वेद प्रवृत्ती आणि इतर सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं ओबेसिटी, आणि त्याच्यानंतर मग भोजनोत्तर आलस्य आणि इतर सगळ्या गोष्टी, घरच्या नाश्त्याची सोय, या सगळ्या गोष्टींमधून थायरॉईड हा आजार जन्माला येतो आणि तो लाईफस्टाईलच्या करेक्शननी आणि अशा पद्धतीच्या आयुर्वेदिक उपायांनी आपल्याला दुरुस्त करता येतो. थँक्यू.